आज सकाळ सकाळ आमच्या घरी बेत होता तांदळाची भाकरी आणि कुळथाच्या पोळीचा. पण काय कुळथाची पोळी करायला केली आणि काहीतरी भलतंच होऊन बसलं. नेमकं काय झालं होतं ते तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर त्याआधी घरातली सगळी साफसफाई करायला घेतली होती सकाळ सकाळ. आणि माऊचं तर रोजचं असतं, शाळेतली मुलं निघाली ना शाळेत जायला अगदी की हिलाही मागून जायचं असतं. पण हिला रोज मी अंगणवाडीमध्ये सोडते. पण काय झालं तर आज झालं तर नेमकी तिला सर्दी झाली होती, त्याच्यामुळे तिला लवकर आंघोळी घातली नव्हती. आणि आंघोळ नव्हती घातली त्याच्यामुळे तिला शाळेतही जाता येत नव्हतं मुळात. पण तरीही अट्टा करून राहिली होती शाळेत जायचं आहे म्हणून. तर तिला तसंच ठेवलं होतं. ती बाजूच्या घरी जाऊन दप्तर घेऊन बसली होती. मग इकडे मी घेतली होती देवपूजा करायला. आणि सकाळी उठल्यावरती नेहमी आमच्या घरातलं कसं असतंय, साफसफाई झाली की पहिली देवपूजा लागते ही आम्हाला. देवपूजा झाल्याशिवाय घरातली कामांना काही आम्ही हात लावत नाही अजिबात, अगदी काही असेल. त्यामुळे आंघोळ करून आधी देवपूजा करावी लागते. आणि देवपूजा रोज सकाळची देवपूजा झाली की नाही लवकर घरात की प्रसन्न वातावरण होतं. त्यामुळे आधी सकाळ सकाळ देवपूजा ही करतेच मी. आणि इकडे देवपूजा करायला घेतली तर लहान मुलं असली घरी की तुम्हाला माहिती आहे एकही वस्तू नीट नेटकं मिळत नाहीत कधीच. आपण ठेवतो एकीकडे आणि हे उचलून ठेवतात दुसरीकडे. तर इकडे अगरबत्ती लावायला घेतली आणि इथे अगरबत्तीचा करंडाच नव्हता. तर मग तो शोधून आणला. तिथं गेले अर्धा तास अगदी वाया. मग देवपूजा ही अशा प्रकारे झाली होती. किती छान वाटतं बघा, प्रसन्न अगदी. आणि सकाळ सकाळ नेहमी मला सकाळी उठल्यावरती देवपूजा झाल्यावरती स्वामी समर्थ महाराजांचं एक माळ जप करते. त्यानंतर गायत्री मंत्र, परत अथर्वशीर्ष किंवा घोर कष्टोद्धरण स्तोत्र असं काही ना काही मला रोज बोलायची सवय आहे. रोज सकाळी पूजा केल्यानंतर मला पहिला हे बोलावं लागतं. त्यानंतरलाच मी घरातली कामं आवरायला घेते. आणि इकडे सगळं देवपूजा झाली होती माझी. त्यानंतर घेतली होती चहा करायला. सकाळी चहा प्यायल्याशिवाय सकाळची सुरुवात काही होत नाही कामांना आमची. तर इकडे चहा वगैरे पिऊन झालं तर माऊ दुसऱ्यांच्या घरातनं आणली होती भाकर त्याने शेजारच्या घरी जाऊन. तर मग ती खात बसली होती एकटी. आणि त्यानंतर इकडे घेतलं होतं कुळथाचा पोळा करायला. कोणी हुलग्याचं पोळी देखील म्हणतं बरं का ह्याला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलतो त्याला शब्द. कोणी कोकणामध्ये कुलीत बोलतात, तर घाटी ठिकाणी घाटावरती आय थिंक हुलगा बोलतात ह्याला. तर इकडे पीठ वगैरे सगळं एकत्र केलं होतं. त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, लाल मिरची, मीठ, हळद या गोष्टी टाकल्या. एकत्र पीठ करून घेतलं होतं चांगलं. त्यानंतर तव्यावरती असं टाकून घेतलं होतं. आणि करायची होती खरं तर मला आज कुळथाची पोळी, पण काहीतरी भलतंच होऊन बसलं होतं. ते बघा आता पुढे काय होतं इथे. तर मी काही चांगली पोळी टाकली होती आणि पोळी चांगली झालीही होती. पण तितक्यात लागली बाहेर माऊ रडायला पडली होती ती. त्याच्यामुळे ती रडायला लागली, अगदी चालता पडली होती. तर मग ती रडायला लागली त्याच्यामुळे तिला घ्यायला गेले आणि इकडं पोळी खालून पूर्ण करपायला लागली होती अगदी. तर मग त्या आता पोळी पलटत पण नव्हती करपल्यामुळं ती लवकर. त्याच्यामुळे म्हणजे असा